मुंबईसह कोकण किनारपट्टीला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि अगदी सकाळपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात देखील झालेली बघायला मिळते. आपण बघतोय की मुंबईमध्ये अगदी सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्याच्यामुळे रेल्वेच्या तीनही मार्गावर रेल्वे उशिरानं धावत असल्याची माहिती मिळते. इतकंच नाही तर आज संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास साधारण 3.92 मीटर उंचीच्या लाटा समुद्रात पाहायला मिळतील. त्याच्यामुळे निश्चितच किनारपट्टी परिसरामध्ये कोणी जाऊ नये हा इशारा मुंबई महानगरपालिकेनं दिला आहे. मात्र प्रशासनानं देखील एक वेगळा इशारा दिलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आज रात्री 11:30 वाजेपर्यंत साधारण या लाटा ज्या आहेत त्या 3.5 ते 4 मीटर उंचीच्या समुद्रामध्ये पाहायला मिळतील. त्याच्यामुळे रात्री 11:30 ते 12 पर्यंत कोणी समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये, ही धोक्याची घंटा असू शकते अशा संदर्भातला एक इशारा जो आहे तो देखील हवामान खात्यातर्फे देण्यात आलेला आहे. आपण बघतोय की सध्या मुंबईमध्ये किनारपट्टी परिसरामध्ये कोणालाही जाण्यास परवानगी जी आहे ती देण्यात आलेली नाहीये. दादर चौपाटीवर जर आपण पाहिलं तर अगदी शुकशुकाट या ठिकाणी सध्या पाहायला मिळतोय आणि याच समुद्र किनाऱ्यावर याच पावसाच्या दिवसांमध्ये जाऊ नये अशा संदर्भातला इशारा जो आहे तो प्रशासनातर्फे वारंवार दिला जातो. मात्र खास करून आज जो आहे तो रात्री 12 वाजेपर्यंतचा इशारा देण्यात आलेला आहे. कारण मोठ्या उंचीच्या लाटा ज्या आहेत त्या समुद्रावर पाहायला मिळतील. त्याच्यामुळे निश्चितच या परिसरामध्ये जाणं हे धोक्याचं ठरू शकतं असं प्रशासनाचं म्हणणं आहे. त्या अनुसाराने आपण बघतोय की एकीकडे मुंबईमध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो पडताना पाहायला मिळतोय, दुसरीकडे प्रशासनातर्फे हा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे मुंबईकरांनी सतर्क राहावं असं देखील वारंवार सांगण्यात आलेलं आहे. कॅमेरा पर्सन विक्रमसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.